नमस्कार, मी अलका. माझ्या मुरुंबा या चॅनलवर आपलं खूप खूप स्वागत आहे. आज आमच्या घरच्यांसाठी आणि आमच्या सगळ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा आणि आनंदाचा असा दिवस आहे. आज माझ्या मिस्टरांचे 75 वर्ष पूर्ण होत आहे. त्यामुळे त्याचं सेलिब्रेशन तर होणारच आहे मोठ्या प्रमाणावर. बाहेर जायचं आहे, पण अशा वेळेला घरच्या देवाला काहीतरी नैवेद्य पटकन दाखवावा, प्रसाद करावा असं मनात आलं आणि तो करायलाच पाहिजे. तर त्याच्यासाठी पटकन प्रसाद काय करू असं मनामध्ये आलं आणि आठवलं की आपण एक पटकन लाडू करूया. ते लाडू मी करतेय, त्याचं नाव आहे झटपट लाडू. आता झटपट लाडू कसे करायचे, काय काय त्याच्या इन्ग्रेडियंट्स लागणार आहे ते आपण प्रथम बघूया. झटपट लाडू नाव दिलंय, हे झटपट होतात. त्याच्यामुळे मी ह्याला हे आहे रवा खवा लाडू. आता रवा खवा लाडू ह्याच्यासाठी लागणार आहे, मी इथे बर्फी घेतली आहे. म्हणजे बाजारामध्ये जी बर्फी मिळते ती घेतली आहे. त्यात झटपट होतं म्हणून मी बर्फी कुस्करून घ्यायची आहे आणि ती आपल्याला लाडवामध्ये वापरायची आहे. त्याच्यासाठी लागणार आहे साजूक तूप, हे 2 टेबलस्पून मी घेतले आणि जी खवा आहे किंवा बर्फी आहे ते 250 ग्रॅम घेतली आहे. नंतर आपल्याला बारीक रवा तो लागणार आहे, तो 250 ग्रॅम घेतला आहे. आणि काजू लागणार आहेत आपल्याला, त्याची पूड करायची किंवा असे घेतले तरी चालतील. गार्निशिंगला लागणार आहे. आता कसं करायचं आहे, तर हा जो बर्फी आहे ही बघा अशी ओलसर आहे. आमच्या इथे छान बर्फी मिळते बघा, ओलसर आहे, कोरडी नाही अजिबात. आणि याच्यात तशी त्या मनाला परफेक्ट गोड असते, त्यामुळे साखर अजिबात ह्याला घालायला लागत नाही. त्यामुळे ह्याचा जो चुरा करायचा हातानेच, मिक्सरमध्ये वगैरे नाही असा. आणि हा रवा आहे या तुपामध्ये भाजून घ्यायचा चांगला खमंग. आणि मग काय करायचं आहे ते बघूया नंतर. हे बघा, कढईमध्ये तूप घेते, साजूक तूप. त्याच्यामध्ये रवा घालून तो चांगला खमंग भाजून घ्यायचा आहे. आता हा रवा आहे आणि हे बघा मी ती बर्फी चांगली मोडून घेतली आहे. ह्याच्या ही गोडसर जास्त गोड असते, त्यामुळे पिठी साखर घालायची अजिबात आवश्यकता नाही आहे. तर आता हा रवा मी भाजून घेते. बघा, रवा छान लालसर भाजून झाला आहे. आता गॅस बंद करते आणि बंद करून हा सगळा बर्फीचा चुरा आहे तो टाकते आणि मिक्स करून गार झाल्यावर मग आपल्याला हे लाडू वळायचे आहे. आता ह्याचं प्रमाण असं काही नाही आहे. समजा आपल्याला वाटलं की गार झाल्यावर ते लाडू वळले जात नाही आहेत, तर दुधाचा अपका द्यायचा, कोरडे वाटले तर. नाही तर बहुतेक हे प्रमाण बरोबर होतं. तर ते बघावं लागतं कसं. हे लाडू आहे ना आमच्याकडे खूप आवडतात सगळ्यांना, स्पेशली माझ्या मुलाला आणि जावयांना हे लाडू फार आवडतात. आता थंड होईस्तोवर वाट बघायची आणि मग लाडू वळायचे. आणि एकीकडे मी काजू जे आपण नेहमी घालतो कुठल्याही पदार्थामध्ये, ते नेहमी कुरकुरीत असे भाजून घ्यावेत तुपावरती, म्हणजे ते जास्त छान लागतात. ते सगळं करून घेते आणि मग जरा थंड झाल्यावरती आपण लाडू वळूया. हे बघा झालेलं आहे, हे थंड म्हणजे मध्यम थंड झालं आहे. आता लाडू वळता येईल. आता लाडू वळून घेते. थोडं गरम आहे, थोडं गरम असतानाच करायचं, कारण गार झाले तर चांगला शेप येईल. पण होत आहे, कोमट आहे. ह्याच्यामध्ये मी अजिबात साखर घातलेली नाही आहे. तुम्हाला गोड हवा असेल तर घालू शकता. हे बघा कोरडे होत आहेत छान आणि बरोबर रवा आणि ह्याचं प्रमाण झालेलं आहे. याला काजू लावायचा. मग तुम्हाला ह्याच्यामध्ये वेलची आहे, बर्फीमध्ये वेलदोड्याची पूड घातलेली आहे भरपूर, पण तरी मी थोडीशी घातली, हवी असेल तर घालू शकता. हे सगळे लाडू मी आता काजू लावते आणि त्याला वळून घेते. मी जे साहित्य दाखवलं होतं त्याच्यामध्ये नैवेद्यासाठी बरोबर 11 लाडू झालेले आहे. झटपट रेसिपी आणि झटपट लाडू कसे काय वाटत आहेत तुम्हाला? थोडंसं गार्निशिंग करूया आपण. झटपट लाडू मी कसे केले तुम्ही नक्कीच बघितलं असेल. तर माझ्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर झटपट आता तुम्ही सबस्क्राईब मात्र नक्की करा. आणि ही रेसिपी शेवटपर्यंत बघितली असेल, आवडली असेल तुम्हाला, तर नक्की करून बघा आणि त्याला लाईक करा, शेअर करा सगळ्यांमध्ये. आणि असेच मी नवनवीन रेसिपीज करत असते, तर माझ्या चॅनलला नेहमी बघत राहा. धन्यवाद.